सर्वांना सप्रेम जय भारत. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सत्यम संकुलामध्ये स्वागत आहे. गेली 20 वर्ष आपले संकुल सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागास घटकातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करीत आलेले आहे. आणि याचीच परिणिती म्हणून आजवर 450हून अधिक विद्यार्थी प्रशासनात विविध पदावर सक्षमपणे आपले कर्तव्य बजावत आहेत. आम्ही जाणतो की ज्ञानाला चारित्र्याची जोड दिल्याशिवाय कोणाच्याही व्यक्तिमत्वाला पुरुषार्थाची झळाळी प्राप्त होत नाही. आणि म्हणून जनकल्याणार्थ प्रत्येक शासकीय पदावर हुशार व चारित्र्यवान व्यक्तीचीच निवड झाली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. कारण प्रत्येक शासकीय पद हे आपल्या जनतेच्या आशा आणि अपेक्षांमधूनच निर्माण झालेले आहे. ज्यांच्याकडे पंख आहेत ते उडण्याचा प्रयत्न करू शकतात. मग कोणी चिमणीसारखे उडण्याचा प्रयत्न करेल किंवा कोणी कबुतरासारखे पंख फडफडवेल. ज्यांच्या पंखांना गरुड स्वप्नांचं बळ मिळाले आहे असे कोणी गरुड झेपही घेईल. परंतु आम्ही विचार त्यांचा करतो की ज्यांना पंख मिळूनही परिस्थितीवश उडण्याचं स्वप्नही ते पाहू शकत नाहीत. आपले संकुल अशा विद्यार्थ्यांच्या पंखात बळ भरण्याकरता अहोरात्र झटत आहे. संकुलात दिले जाणारे मोफत शिक्षण प्रत्येक गरजू होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून आम्ही सत्यम संकुल हा यूट्यूब चॅनल खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव सुरू केलेला आहे. तरी हे प्रशिक्षण अगदी शेवटच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास आम्हा सहकार्य करा. अर्थात सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या सत्यम संकुलाच्या अभूतपूर्व उपक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे प्रश्न 1 उत्तर अनेक, की ज्यामध्ये आपण दरवेळी 10 प्रश्न अभ्यासतो, की ज्यामध्ये आपल्या अनेक उत्तरांचा अभ्यास होत असतो, की जे प्रश्न या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास निश्चितपणे उपयोगी पडतात ही आम्हास खात्री आहे. आज आपण अभ्यासणार आहोत भाग 3 आणि यामध्ये पुन्हा एकदा आम्ही नाविन्यपूर्ण 10 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. ज्यामधील शाब्दिक प्रश्नांना आपण वेळ दिलेली आहे 15 सेकंदांची आणि गणित, बुद्धिमत्ता आणि सीसॅटशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांना आपण वेळ दिलेली आहे 30 सेकंदाची. तर चला तर सुरुवात करूयात आपण या प्रश्नमालिकेस. प्रश्न क्रमांक 21. प्रश्न आहे, पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? पर्याय आहेत ए 1 मे, बी 21 ऑक्टोबर, सी 31 ऑक्टोबर, डी 31 मे आणि आपली वेळ सुरू होते आत्ता. प्रश्न काळजीपूर्वक पहा. पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? अशा प्रकारचे अनेक दिनविशेष आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे आणि आपली वेळ संपते आत्ता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 21 ऑक्टोबर आणि स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक बी 21 ऑक्टोबर देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या 10 जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यानंतर 21 ऑक्टोबर हा पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षभरात जे जवान देशात आणि राज्यात शहीद झाले अशा जवानांना या 21 ऑक्टोबर रोजी श्रद्धांजली वाहिली जाते. जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये या निमित्ताने शहीद पोलिसांना अभिवादन करण्यात येते. यासोबतच विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येते. 2018मध्ये पोलीस स्मृती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये पहिल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन केले होते. लक्षात ठेवा, 2018मध्ये नवी दिल्लीमध्ये पहिल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन केले होते. यासोबतच इतर दिनविशेष देखील आपण अभ्यासणं आवश्यक आहे. पैकी एक पर्याय क्रमांक सी 31 ऑक्टोबर आपल्या देशाच्या पहिला महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी. सन 1984 साली याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून गोळी मारून हत्या करण्यात
आली होती. त्यांच्या अंगरक्षकांची नावं आहेत बेअंत सिंह व सतवंत सिंग. पर्याय क्रमांक 1 मे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात. विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी छेडले गेलेल्या आंदोलनाच्या जागी इसवी सन 1965 मध्ये हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. ही आंदोलनाची जागा आहे मुंबईच्या फ्लोरा फाउंटन समोरील चौक. 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. युरोपात 1 मे रोजी मेपोल हा काठी महोत्सव सुद्धा साजरा होत असतो. पुढील पर्याय आहे पर्याय क्रमांक डी 31 मे. 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. आता वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 22. प्रश्न आहे भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब टिंबटिंब यांच्या कारकिर्दीत करण्यात आला. पर्याय आहे ए लॉर्ड विल्यम बेटिंक, बी सर चार्ल्स मेटकाफ, सी लॉर्ड डलहौसी आणि डी सर जॉन शॉर. आणि आपली वेळ सुरू होते आत्ता. प्रश्न काळजीपूर्वक पहा. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आला? आणि आपली वेळ संपते आता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लॉर्ड विल्यम बेटिंक. या प्रश्नाचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. स्पष्टीकरण थोडंसं मोठं आहे, परंतु या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेता यातील प्रत्येक पर्यायाचा अभ्यास करणं आपणा सर्वांना आवश्यक आहे. पर्याय क्रमांक ए आहे लॉर्ड विल्यम बेटिंक. यांची कारकीर्द आहे 1828 ते 1835. यासोबत दिलेल्या छायाचित्रांचाही अभ्यास करणं आवश्यक आहे, कारण बऱ्याचशा परीक्षांमध्ये अशा पद्धतीनं छायाचित्र देऊन ते कोणाचे आहेत हे ओळखण्याचा प्रघात पडलेला आहे. स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल जेम्स मिल व जेरेमी बेंथम यांच्या उदारमतवादी विचारांचा प्रभाव लॉर्ड विल्यम बेटिंकवर होता. याचे प्रशासन हे शांतता व सुधारण्यासाठी प्रसिद्ध आहे. हिंदी राज्याच्या कारभारात हस्तक्षेप न करण्याचे त्याने धोरण आखले होते. याने ठोस कारण नसताना इतर राज्यात हस्तक्षेप केला नाही. तरीही अंतर्गत अशांतता या कारणामुळे त्याला म्हैसूर राज्याचा कारभार हाती घ्यावा लागला. तसेच कुर्ग आणि कच्छर ही संस्थाने खालसा करावी लागली. प्रशासकीय सुधारणा. कंपनीच्या प्रशासकीय सेवेत भारतीयांची नियुक्ती करणे सुरू केले. तसेच त्याने भारतीयांना प्रशासनात उच्च पदे देऊ केलीत. याने महसुली आयुक्त हे पद निर्माण करून कंपनीचा महसूल वाढवण्यासाठी काही उपाययोजनाही केल्या. हा कंपनीच्या अंतर्गत प्रशासनात सुधारणा न करता त्याने उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे पगार कमी केले व त्यांना भत्ते देणे बंद केले. आग्रा या स्वतंत्र प्रांताची स्थापना इसवी सन 1834 मध्ये त्याने केली. सडक-ए-आझम या रस्त्याला ग्रँड ट्रंक हे नाव दिले. कृषी सिंचन धोरण अंमलात आणण्यासाठी याने सुरुवातीची काही पावले उचलली. याशिवाय त्याने केलेल्या इतर न्यायालयीन सुधारणा. लॉर्ड कॉर्नवॉलिसने स्थापन केलेली प्रांतीय अपील तसेच फिरती न्यायालय याने बंद करून त्यांचे कार्य दंड न्यायाधीश व कलेक्टर यांच्याकडे सोपवले. भारतात ज्युरी पद्धतीस सुरुवात केली. वरिष्ठ न्यायालयांमध्ये पर्शियनच्या जागी इंग्रजीला कोर्टाची भाषा बनवण्यात आली. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. अलाहाबादला स्वतंत्र सदर व दिवाणी न्यायालय व सदर फौजदारी न्यायालय सुरू करण्यात आले. याने खटले हे पर्शियन तसेच देशी भाषांमध्ये मांडण्याची मुभा दिली. हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. पुढील सुधारणा आहेत शैक्षणिक सुधारणा. भारतात औद्योगिक विद्यालयाची याने सुरुवात केली. 1833ला लॉ कमिशनची निर्मिती करण्यात आली व त्याच्या प्रमुखपदी लॉर्ड मेकॉलेची नियुक्ती झाली. लॉर्ड थॉमस वॉबिंग्टन मेकॉले हा गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंकच्या काउन्सिलचा कायदा मंत्री होता. नंतर बेटिंकने लॉर्ड मेकॉलेस
लोकशिक्षणाची सामान्य समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. या समितीत 10 सदस्य होते. या कमिशनने शिक्षणाची भाषा इंग्रजी असावी असे सुचविले. 1834मध्ये लॉर्ड मेकॉलेच्या अध्यक्षतेखालील कमिटीने मुलकी सेवांमधील नेमणुकीस स्पर्धा परीक्षांच्या तत्त्वाचा स्वीकार करण्याची शिफारस केली. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मेकॉलेने शिक्षणाचा झिरपता सिद्धांत मांडला. बऱ्याच वेळी झिरपता सिद्धांतावरही प्रश्न विचारले जातात. हा झिरपता सिद्धांत काय आहे? तर शिक्षण हे आधी उच्चवर्णीयांना द्यावे, म्हणजेच जेणेकरून ते खालच्या वर्गांना शिकवतील व शिक्षणाचा प्रसार होईल. या झिरपत्या सिद्धांताला कोणाचा विरोध होता या प्रश्नाचं उत्तरही विद्यार्थ्यांनी शोधावं. 1835मध्ये याने स्वतः कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना केली. पुढील सुधारणा आहे सामाजिक सुधारणा. बेंटिंकने 1829मध्ये सतीबंदी कायदा पारित करून या कायद्यातील नियम 17 द्वारा सतीप्रथा बंद केली. तसेच बेंटिंकने बंगालमध्ये एक कायदा करून बालहत्या व नरबळींवर बंदी आणली. तसेच याने स्त्री व्यापारावर देखील बंदी आणली. सतीबंदी कायदा काय आहे? तर भारतात सतीप्रथा ही शकांनी आणली असा समज आहे. अकबर तसेच मराठ्यांनीही ती बंद करण्याचे प्रयत्न केले आहेत. ही सतीप्रथा बंद होण्यासाठी हिंदू लोकांच्या वतीने राजा राम मोहन रॉय व जगन्नाथ शंकर शेठ यांनी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला होता. रॉय यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे अखेर डिसेंबर 1829ला बंगाल प्रांतात व पुढे 1830मध्ये मद्रास व मुंबईमध्ये हा कायदा लागू करण्यात आला. व्हिक्टोरिया राणीच्या आदेशानुसार सतीबंदी कायदा 1861 साली संपूर्ण भारतासाठी लागू करण्यात आला. महाराष्ट्रात या कायद्याच्या बाजूने नाना शंकर शेठ यांनी लोकमत तयार केले. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पुढील सुधारणा आहे वृत्तपत्रांसंबंधित. बेंटिंकने लॉर्ड ॲडम्सची नियमने रद्द केली नाहीत. यापूर्वी ज्याने वृत्तपत्रांवर बंदी आणली होती, त्याऐवजी त्याने वृत्तपत्रांना बरेच मतस्वातंत्र्य दिले. पुढील सुधारणा आहे भारतात रेल्वे स्थापन करण्याचा प्रथम निर्णय 1831मध्ये मद्रास येथे घेण्यात आला. याच्याच कारकिर्दीत मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे मुंबईमध्ये 6 जानेवारी 1832मध्ये गोविंद कुंठे व भाऊ महाजन यांच्या मदतीने बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केले. हे वृत्तपत्र मराठी व इंग्रजी अशा 2 भाषांमध्ये प्रकाशित होत असे. 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस तसेच दर्पणचा प्रकाशी दिनही आहे. यानुसारच महाराष्ट्र शासनाने हा दिवस मराठी पत्रकारिता दिन म्हणून जाहीर केला. इंग्लंडमध्ये प्रिव्ही काउन्सिलची स्थापना 1833मध्ये करण्यात आली. स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे अपिलाचे सुप्रीम कोर्ट म्हणून कार्य करत होते. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. 1833च्या चार्टर ॲक्टने भारतातील कायदा विभागाचे केंद्रीकरण करण्यात आले. या कायद्याच्या कलम 87 नुसार कंपनी प्रशासकीय सेवेबद्दल वर्णभेद करणार नाही हे ठरवण्यात आले होते. मुंबई येथे एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना 1834मध्ये करण्यात आली. आता पुढील पर्याय क्रमांक बी, सर चार्ल्स मेटकाफ. कालावधी आहे 1835 ते 1836. विल्यम बेंटिंकनंतर यास हंगामी गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. चार्ल्स मेटकाफ याचे धोरण हे उदारमतवादी स्वरूपाचे होते. वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी केल्यास भारतातील उठावाला खतपाणी घालण्यासारखे होऊन ब्रिटिश सत्तेला धोका निर्माण होईल असे मेटकाफ व काही ब्रिटिश मुत्सद्द्यांचे मत होते. चार्ल्स मेटकाफ याने मेकॉले यास प्रेस ॲक्ट तयार करण्यास सांगितले होते. मेकॉले ही वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याच्या मताचा होता. यानुसार 1835ला प्रेस ॲक्ट 1835 पारित करण्यात आले. याद्वारे 1823चा डम्प्सचा अध्यादेश रद्द करण्यात आला. हा कायदा ब्रिटिश इतिहासातील सर्वात उदार वृत्तपत्रविषयक कायदा ठरला. विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावं की कोणता कायदा ब्रिटिश इतिहासातील सर्वात उदार वृत्तपत्रविषयक कायदा ठरला. यामुळे चार्ल्स मेटकाफ व लॉर्ड मेकॉले यांना वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याचा मुक्तिदाता असे म्हटले जाते. मेटकाफ व मेकॉले यांनी मताच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य भारतीयांना दिले. केवळ मुद्रण संस्था व वृत्तपत्रे यांनी सरकार दप्तरी त्यांची नावे नोंदवली पाहिजेत एवढेच बंधन त्यांच्यावर होते. पुढील पर्याय आहे
सी. लॉर्ड डलहौसी, याचा कालावधी आहे 1848 ते 1856. इंग्रजी साम्राज्याचा शिल्पकार तसेच आधुनिक भारताचा निर्माता या नावाने देखील याला ओळखलं जातं. याच्या साम्राज्यवादी धोरणामुळेच भारतातील जास्तीत जास्त प्रदेशात राष्ट्रवादाचा उदय झाला. रजवाड्यांच्या पदव्या व तनखे याने बंद केले. कर्नाटकच्या नवाबाला मिळत असलेले 8 लक्ष प्रतिवर्ष ही पेन्शनही याने बंद केली. याने दत्तक विधान नामंजूर या तत्वाच्या आधारावर खालील संस्थाने खालसा केली. हे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवावे की सातारा संस्थाने 1848मध्ये, भागत म्हणजेच बघार 1850मध्ये, जैतपूर व संबलपूर 1849मध्ये, पंजाब 1849, ओरछा हे देखील 1849मध्ये, उदयपूर 1852, झांसी 1853, नागपूर 1854 आणि करौली 1855मध्ये दत्तक विधान नामंजूर या तत्वावर आधारून हे संस्थाने खालसा केली. 1852मध्ये ब्रह्मदेश इंग्रजी राज्यात याने विलीन केले. 1853मध्ये तैनाती फौजेची बाकी म्हणून हैदराबादच्या निजामाकडून वऱ्हाड प्रांत याने ताब्यात घेतला. 1855मध्ये तंजावरच्या राजाची राजा ही पदवी याने रद्द केली. 1856मध्ये गैरव्यवहार व अव्यवस्था या कारणाखाली औंधच्या नवाबाचे राज्य खालसा केले. 1856मध्ये अवधचा नवाब वाजिद अली शाह या सत्तात्याग करण्यास याने सांगितले, परंतु नवाबाने नकार दिला. तेव्हा प्रशासन हा मुद्दा बनवून अवधचे विलिनीकरण करण्यात आले. याच्या कारकिर्दीमध्ये संताळांचा उठाव 1855ला झाला की ज्याचं नेतृत्व कान्होयाने सिद्धू यांनी केले होते. हे बंगालमधील उत्तरेकडील प्रदेशामध्ये हा उठाव झालेला होता. दुसरे इंग्रज शीख युद्ध, या युद्धामध्ये इंग्रज हे विजयी ठरून संपूर्ण पंजाब प्रांत हा इंग्रजांच्या ताब्यात आला आणि दुसरे इंग्रज व ब्रह्मदेश युद्ध, या युद्धात देखील इंग्रजच विजयी ठरले होते. यासोबतच डलहौसीच्या कालावधीमध्ये झालेल्या प्रशासकीय सुधारणा आपण अभ्यासू. याच्या कार्यकाळात सार्वजनिक निर्माण कार्य PWD हे खाते सुरू झाले. 1850मध्ये प्रथम प्रायोगिक टेलिफोन लाईन कलकत्ता ते डायमंड हार्बर दरम्यान सुरू करण्यात आली. 1851मध्ये कंपनीसाठी टेलिग्राफिक सेवा सुरू करण्यात आली. पहिली लाईन ही कलकत्ता ते आग्रा दरम्यान सुरू झाली. याने लष्कराचे मुख्य कार्यालय शिमला हे ठेवून वर्षातील काही दिवस शिमला हे राजधानीचे ठिकाण म्हणून घोषित केले. सैन्यात भारतीयांची संख्या कमी करून इंग्रजांची संख्या याने वाढवली. 18 एप्रिल 1853मध्ये भारतात सर्वप्रथम मुंबई ते ठाणे हा रेल्वे मार्ग याने बांधून सुरू केला. हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात येतो. याशिवाय त्याने केलेल्या घटनात्मक सुधारणा. 1853च्या कायद्यानुसारच ब्रिटिश सनदी सेवांमध्ये खुल्या स्पर्धा परीक्षेची तरतूद करण्यात आली. यानुसार पहिली ICS परीक्षा ही 1855मध्ये घेण्यात आली. तेव्हा या परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा ही 23 वर्षे होती. काळानुरूप वयोमर्यादेत झालेला बदल पहा. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये ही वयोमर्यादा 23 वर्षे होती. लॉर्ड कॅनिंगच्या काळात ही 22 वर्ष झाली. सर जॉन लॉरेन्स यांनी ती 21 वर्षाची केली. लॉर्ड लिटन यांनी 19 वर्षाची केली. लॉर्ड रिपन याच्या काळामध्ये पुन्हा ती 21 वर्षे करण्यात आली आणि लॉर्ड मिंटोच्या काळात ती 24 वर्षे करण्यात आली. लॉर्ड डलहौसीने केलेल्या शैक्षणिक सुधारणा. 1854चा वूडचा अहवाल, त्यालाच वूडचा डिस्पॅच असं म्हणतात. हा चार्ल्स वूड हा अर्ल ऑफ डर्बिनच्या मंत्रिमंडळात नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष होता. या अहवालामध्ये पुढील प्रमाणे मुद्दे मांडण्यात आले होते. प्राथमिक शिक्षणामध्ये स्थानिक भाषा असावी. माध्यमिक शिक्षण हे स्थानिक व इंग्रजी भाषेत देण्यात यावे. महाविद्यालयीन व विद्यापीठ हे शिक्षण फक्त इंग्रजी भाषेमध्ये देण्यात यावे अशी शिफारस केली होती. वूडच्या या शिफारशींना भारतीय शिक्षणाची मॅग्ना कार्टा असं संबोधलं जातं. वूडच्या खलित्यातील सर्व शिफारसी या भारत सरकारने स्वीकारल्या. या अहवालात मेकॉलेच्या झिरपता सिद्धांताची व्यवस्था रद्द करण्यात आली होती. प्रश्न महत्त्वाचा आहे की कोणत्या अहवालामध्ये लॉर्डच्या झिरपता सिद्धांताची व्यवस्था रद्द करण्यात आली होती. वूडने भारतात प्रतिपादित केलेल्या शिक्षणविषयक नीतीचे 2 प्रमुख उद्देश होते. 1. ब्रिटिश विचारसरणींशी भारतीयांची पक्की बांधिलकी करून त्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त करून देणे. 2.
ब्रिटिश शासनातील मुलकी सेवांसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे, डलहौसीने प्रत्येक प्रांतातील जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू केल्या, त्याने विविध संस्थांनाही शाळा काढण्यासाठी सरकारी अनुदाने दिली. तसेच मुलींच्या शिक्षणासाठी याने स्वखर्चाने कलकत्ता येथे बेथ्यून कॉलेज नावाची संस्था काढली. आता हे बेथ्यून नाव कशाशी संबंधित आहे तर भारतातील स्त्री शिक्षणाचा जोरदार पुरस्कार करणारा पहिला इंग्रज अधिकारी म्हणजे जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथ्यून याने बंगाली विचारवंतांच्या सहाय्याने मुलींसाठी खाजगी शाळा मे 1849 मध्ये सुरू करून स्वतः ₹700 महिना खर्च करून त्याने ही शाळा चालवली. डलहौसीने रुर्की येथे देखील इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले. पुढील पर्याय आहे सर जॉन शोर. कालावधी आहे 1793 ते 1798. हे फोर्ट विल्यम अर्थात बंगाल प्रांताचे गव्हर्नर होते. गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिसने 1793 मध्ये बंगालमध्ये कायमधाऱ्याची पद्धती चालू केली, परंतु या धोरणामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली आणि तो इंग्लंडला परतला. नंतर शोरची गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली. याच्या कालावधीमध्ये चार्टर ॲक्ट पारित करण्यामध्ये आला होता. हा ब्रिटिश संसदेत 1793 मध्ये पारित केलेला कायदा होता. या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीला भारतात राज्यकारभारासाठी 20 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. समिती सदस्यांनी दिलेल्या सूचना नाकारण्याचा अधिकार गव्हर्नरला यामुळे मिळाला. याच्याच कालावधीमध्ये खर्ड्याची लढाई झाली होती. 1795ला शोरने एतद्देशीय राज्यांच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप न करण्याचे धोरण अंमलात आणले. या निर्हस्तक्षेपाच्या धोरणानुसार त्याने निजामास पेशव्यांविरुद्ध मदत नाकारली आणि परिणामी अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे झालेल्या लढाईत मराठ्यांच्या संयुक्त फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला. या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. प्रश्न आहे ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? पर्याय आहे ए. पंडित मोतीलाल नेहरू, बी. पंडित जवाहरलाल नेहरू, सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डी. सरदार वल्लभभाई पटेल. आणि आपली वेळ सुरू होते आत्ता. प्रश्न काळजीपूर्वक पहा. अशा पद्धतीचे प्रश्न बऱ्याच वेळा विचारले जातात. नामांकित व्यक्तींनी लिहिलेली पुस्तकं. आणि आपली वेळ संपते आत्ता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. पर्याय क्रमांक सी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जीवनातल्या काही घडामोडी अभ्यासणं आपल्याला आवश्यक आहे. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय संविधान समितीचे ते अध्यक्ष होते. 1934, 1939 आणि 1947 असे 3 वेळेस ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारताने नवीन संविधान स्वीकारले आणि राजेंद्र प्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. त्यांचा कालावधी आहे 1950 ते 1962. एकूण 12 वर्षे ते आपल्या भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत. त्यांनी तयार केलेल्या साहित्य कलाकृती पुढील प्रमाणे आहेत. या देखील अभ्यासणं गरजेचं आहे. पैकी 1922ची सत्याग्रह ॲट चंपारण्य, 1946ची रिव्हिजन ऑफ इंडिया. त्यांनी आत्मकथा 1946ला लिहिलेलं आहे. हे आत्मकथन त्यांनी बंकीपूर कारागृहात 3 वर्षाच्या तुरुंगवासाच्या कालावधीत लिहिले होते. महात्मा गांधी अँड बिहार अँड सम रेमिनिसन्सेस 1949ला लिहिलेलं आहे. 1954ला बापू के कदमों में की जे ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी हे इंग्रजीत प्रसिद्ध झालेलं पुस्तक आहे. सिन्स इंडिपेंडन्स हे 1960ला पब्लिश झालेलं आहे. आणि भारतीय शिक्षा हे देखील त्यांनीच लिहिलेलं एक पुस्तकांपैकी आहे. पुढील पर्याय आहे पर्याय क्रमांक ए. पंडित मोतीलाल नेहरू. हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील होत. 1922 साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास व लाला लजपतराय यांच्याबरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 1928 साली कोलकाता येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले. तसेच 1928 मध्ये काँग्रेस पक्षाने भारताचे
भावी संविधान बनवण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. या समितीनेच नेहरू रिपोर्ट सादर केला. त्यांनी त्यांचे आनंद भवन हे घर काँग्रेस पक्षाला दिले होते. विजयालक्ष्मी पंडित त्यांच्या ज्येष्ठ कन्या. आता विजयालक्ष्मी पंडित यांची देखील काही महत्त्वाची माहिती अभ्यासणं गरजेचं आहे. पैकी 1953ला संयुक्त राष्ट्रांच्या त्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या. त्या उत्तम संसदपटू होत्या. त्याशिवाय त्यांच्याजवळ 21 विद्यापीठांची डॉक्टरेट होती. 1962 ते 64 या दरम्यान त्या महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या आणि भारताच्या राजदूत म्हणून देखील त्यांनी कार्य केलेले आहे. यानंतरचा पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, पंडित जवाहरलाल नेहरू. यांच्याबद्दल देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. त्यापैकी काही निवडक आपल्या समोर मांडत आहे. हे भारताचे पहिले पंतप्रधान होत. पहिले परराष्ट्रमंत्री देखील ते होते. त्यांचा कालावधी होता 1947 ते 1964. त्याशिवाय त्यांनी अर्थमंत्रीपद देखील भूषवलं होतं 1958 ते 1959 या कालावधीमध्ये. त्यांच्या साहित्य कलाकृती आहेत आत्मकथा, जे मूळ इंग्रजीमध्ये होते. मराठी अनुवाद नागा गोरे यांनी केलेला आहे. इंदिरेस पत्र हे मूळ इंग्रजी, लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर, मराठी अनुवाद केलेला आहे बी. ल. बोडस यांनी. भारताचा शोध हे देखील मूळ इंग्रजीमध्ये असलेलं पुस्तक डिस्कवरी ऑफ इंडिया आणि मराठी अनुवाद केलेला आहे साने गुरुजी यांनी. हे पुस्तकाचं नाव देखील फार महत्त्वाचं आहे. या पुढील पर्याय आहे पर्याय क्रमांक डी, सरदार वल्लभभाई पटेल. सतत संघर्षपूर्ण जीवन जगणारे सरदार पटेल यांना पुस्तक रूपाने स्वतंत्रपणे लिहिता आले नाही, परंतु त्यांनी दिलेली व्याख्याने, भाष्य या स्वरूपात बरेच साहित्य उपलब्ध आहे. त्यापैकी काही आपणासमोर आहेत. सरदार पटेल यांची चुनाव हुआ पत्रव्यवहार 1945 ते 50च्या दरम्यानचा आहे. याशिवाय भारत विभाजन, गांधी नेहरू सुभाष, आर्थिक एवं विदेश नीति, मुसलमान और शरणार्थी, काश्मीर और हैदराबाद हे त्यापैकी निवडक साहित्य आहे. त्यांना भारतीय महिलांनी सरदार ही उपाधी दिली. हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांती स्थापनेकरताही त्यांनी कार्य केले आहे. सरदारांनी हिंदुस्थानातील 565 अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण करून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. किती संस्थाने आहेत? 565. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. सरदार पटेल हे मुक्त व्यापार व खाजगी मालकी हक्कांचे समर्थक होते. भारताची एकता आणि अखंडता यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिन म्हणून घोषित केला आहे. त्यांचा 182 मीटर म्हणजेच 597 फूट उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच एकतेचा पुतळा हा भारतातील गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू या बेटावर उभारलेला आहे. पटेलांच्या जयंतीच्या दिवशी 31 ऑक्टोबर 2018 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की भले या ठिकाणी प्रश्न हा पुस्तकांच्या संदर्भात असला तरी त्यायोगे इतर माहिती देखील अभ्यासणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? पर्याय आहे पर्याय क्रमांक ए, अक्षर, बी, स्वर, सी, व्यंजन आणि डी, वर्ण. आपली वेळ सुरू होते आत्ता. प्रश्न हा मराठी व्याकरण या विषयातला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, तरी देखील बऱ्याच वेळ मुलं या ठिकाणी गोंधळून जातात आणि आपली वेळ संपते आत्ता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वर्ण. याचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. पर्याय क्रमांक डी, वर्ण. वर्ण आपल्या तोंडावाटे बाहेर पडणारे मूलध्वनी आहेत. त्यांनाच ध्वनिरूप असं देखील म्हणतात.
मूळ वर्णमालेत वर्णांची संख्या 48 आहे की ज्यामध्ये ॲ, आ, क्ष आणि ज्ञ यांचा समावेश नाही. इंग्रजीच्या संपर्कामुळे वर्णमालेतील वर्णांची संख्या 50 झाली आहे. ॲ, आ यांचा समावेश करून आणि क्ष, ज्ञ यांचा यामध्ये समावेश केलेला नाही. आता आधुनिक वर्णमालेत या वर्णांची संख्या झालेली आहे 52 की ज्यामध्ये ॲ, आ या इंग्रजी वर्णांची आणि सोबतच क्ष आणि ज्ञ यांचा समावेश केलेला आहे. पुढील पर्याय आहे ए, अक्षर. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. बोलणे नष्ट होते परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते, म्हणून या सांकेतिक खुणांना अक्षर म्हणजेच कधीही नष्ट होणारे असे म्हणतात. इथे एक बाब लक्षात ठेवा, क्षर म्हणजे नष्ट होणे. पुढील पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, स्वर. जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी संपर्क न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. स्वर हे एक प्रकारचे सूर होत. वर्णमालेत एकूण 14 स्वर आहेत की ज्यामध्ये आता नव्याने ॲ आणि अ या इंग्रजी स्वरांचा समावेश झालेला आहे. पुढील पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, व्यंजन. जिभेचा मुखातील कोणत्या ना कोणत्या भागाशी संपर्क होऊन मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना वर्ण असे म्हणतात. व्यंजनाचा उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी स्वराचे सहाय्य घ्यावे लागते, म्हणून त्यांना स्वरांत असेही म्हणतात. उच्चार पूर्ण होण्यासाठी व्यंजनांना स्वरांवर अवलंबून राहावे लागते, म्हणून त्यांना परवर्ण असेही म्हणतात. अशा प्रकारे पूर्ण उच्चार झाल्यानंतरच व्यंजनांना अक्षराचे रूप प्राप्त होते. व्यंजनांच्या आखूड म्हणजेच तोकड्या उच्चाराला निभृत उच्चार म्हणतात. वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत. अशा प्रकारे आपण आलेलो आहोत प्रश्न क्रमांक 25 कडे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एक वचनासाठी प्रत्यय नाही? आणि पर्याय आहे ए, प्रथमा, बी, तृतीया, सी, संबोधन आणि डी, सप्तमी. आणि आपली वेळ सुरू होते आत्ता. हा प्रश्न देखील मराठी व्याकरणातलाच आहे. प्रश्नात पहा, विभक्तीच्या संदर्भात आहे आणि आपली वेळ संपते आत्ता. त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संबोधन. आणि याचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. विभक्ती. या प्रश्नाच्या अनुषंगाने आपणास विभक्ती म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. विभक्ती म्हणजे विभक्त करणे होय असा अर्थ होतो. लिंग, वचन आणि विभक्तीमुळे नामाच्या मूळ रूपात विकार निर्माण होतात. नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. विभक्तीचे प्रत्यय. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीत रूपांतर करताना त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यास प्रत्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, मूल हा मूळचा शब्द आहे, त्याला मुलास हा शब्द झाल्यानंतर स हा प्रत्यय लागतो. मुलाचा या ठिकाणी चा हा प्रत्यय लागलेला आहे आणि मुलाने या ठिकाणी ने हा प्रत्यय लागलेला आहे. सामान्य रूप म्हणजे विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. उदाहरणार्थ फूल हा मूळचा शब्द आहे, परंतु वाक्यात वापरत असताना त्याचं रूपांतर फुलाचा या शब्दात होतं. यास विभक्तीचे रूप असे म्हणतात, कारण या ठिकाणी चा हा विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे आणि यामध्ये जो बदल झाला मूळ शब्दामध्ये फुलामध्ये जो बदल झालेला आहे तो फुला, यास सामान्य रूप असे म्हणतात. कारण या ठिकाणी चा हा प्रत्यय लागलेला आहे आणि चा हा प्रत्यय लागत असताना मूळ शब्दामध्ये जो बदल झाला त्याला आपण सामान्य रूप असे म्हणतो. कारकार्थ. वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारक संबंध म्हणजेच कारकार्थ म्हणतात आणि त्या विभक्तीला कारक विभक्ती असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी आलेला जो संबंध आहे त्याला कारकार्थ असे म्हणतात.
उपपदार्थ. वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामांचा क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध असतो त्याला उपपदार्थ असे म्हणतात. पहा, नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दांशी जो संबंध आहे आणि कारकार्थामध्ये आपण काय पाहिलं की नामाचा आणि सर्वनामाचा क्रियापदाशी असलेला संबंध, हे दोन फरक विद्यार्थ्यांनी ध्यानात घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. यासोबतच आपणास विभक्तीबद्दल अधिक माहिती घेणं आवश्यक आहे. सोबत दिलेल्या या तक्त्यावरून विभक्तीबद्दल माहिती मिळते की विभक्तीचे प्रकार कोणते कोणते आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. विभक्तीचे प्रत्यय एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये. प्रथमामध्ये कोणताही प्रत्यय नाही, त्याचा कारकार्थ आहे कर्ता. द्वितीयामध्ये स ला ते एकवचनामध्ये आणि अनेक वचनात आहे स ला ना ते, कारकार्थ आहे कर्म. तृतीयेमध्ये एक वचनात आहे ने ए शी आणि अनेक वचनात आहे नि शी ई ही, कारकार्थ आहे करण. चतुर्थीमध्ये एक वचनात आहे स ला ते, अनेक वचनामध्ये आहे स ला ना ते, कारकार्थ आहे संप्रदान. या ठिकाणी असणारा फरक देखील लक्षात घ्या द्वितीयामध्ये आणि चतुर्थीमध्ये, की जे तुम्हाला मराठी व्याकरण या स्वतंत्र घटकामध्ये शिकवलं जाईल. पंचमीचा एक वचनामध्ये प्रत्यय आहे ऊन होणं आणि अनेक वचनात आहे ऊन होणं, कारकार्थ आहे अपादान, की ज्यामध्ये दुरावा किंवा वियोग दर्शवला जातो. षष्ठी एक वचन आहे चा ची चेचा आणि अनेक वचनात देखील चा ची चेचा, हेच आहेत कारकार्थ आहे संबंध. सप्तमी त ई आ आणि अनेक वचनात आहे त ई आ, अधिकरण हा कारकार्थ आहे. संबोधन या विभक्तीमध्ये विभक्तीचे प्रत्यय एक वचनात कोणताही नाही आणि अनेक वचनामध्ये आहे नो, ज्याचा कारकार्थ आहे हाक. आणि हेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की एक वचनामध्ये या विभक्तीत कोणताही प्रत्यय नसून अनेक वचनामध्ये मात्र प्रत्यय आहे नो. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. प्रश्न आहे, एका वर्गातील मुलग्यांचे सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुलगे असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे, तर त्या वर्गात किती मुले आहेत? पर्याय आहे ए 15, बी 16, सी 30 आणि डी 60. आणि आपली वेळ सुरू होते आत्ता. प्रश्न काळजीपूर्वक पहा. प्रश्न सरासरी या घटकावर विचारलेला आहे. या प्रश्नामध्ये मुलग्यांचे हे चुकीचं अनेकवचन दिलेलं आहे व्याकरणाच्या दृष्टीनं, परंतु गणितामध्ये हे आपण समजावून घेणं आवश्यक आहे. मुलग्यांची सरासरी आहे 15.5, मुलींची 16.5, एकूण मुले आहेत 30 आणि विद्यार्थ्यांची सरासरी 16. आपली वेळ संपली. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 30. वर्गातील मुली 30 आहेत. याचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. अशा पद्धतीचे प्रश्न अभ्यासताना पहिल्यांदा आपण जाणून घेतलं पाहिजे की आपल्याजवळ कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. त्यापैकी एक आहे मुलग्यांचे सरासरी वय 15.5 वर्ष, मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष. वर्गात एकूण मुलगे 30 आहेत. मुलगे आणि मुली फरक आहे हे ध्यानात घ्या. सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी आहे 16 वर्षे. आणि आपणास माहीत आहेच की सरासरी म्हणजे दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे, तर त्या वर्गात किती मुली आहेत. त्याकरता आपणास पुढील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की वर्गात असणारे एकूण विद्यार्थी आपण x मानू. म्हणून मुलगे किती झाले 30, की जे आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेलं आहे. म्हणून एकूण मुली होतील x वजा 30. या ठिकाणी आपण हे घेतलेलं आहे. मुली कशा घेतलेल्या आहेत x वजा 30, की जिथं x म्हणजे एकूण विद्यार्थी आणि 30 म्हणजे मुलग्यांची संख्या होय. यावरून समीकरण तयार होईल की मुलग्यांच्या वयाची सरासरी बरोबर एकूण मुलग्यांच्या वयाची बेरीज भागिले एकूण मुलगे, म्हणजेच 15.5 बरोबर एकूण मुलग्यांच्या वयाची बेरीज भागिले 30.
म्हणजे एकूण मुलग्यांच्या वयाची बेरीज होईल 30 गुणिले 15.5. ती बेरीज आहे 465 इतकी. यावरूनच आपण मुलींच्या वयाची सरासरी काढूयात. मुलींच्या वयाची सरासरी बरोबर एकूण मुलींच्या वयाची बेरीज छेद एकूण मुली, म्हणजेच 16.5 बरोबर एकूण मुलींच्या वयाची बेरीज छेद x वजा 30. x वजा 30 आपण या ठिकाणाहून घेतलेली मुलींची एकूण संख्या आहे. 16.5 या प्रश्नामध्येच आपणास मिळालेलं मुलींचं सरासरी वय आहे. यावरून आपल्याला मुलींच्या वयाची बेरीज मिळेल 16.5x वजा 495. पहा 16.5 कंसामध्ये जे x वजा 30 आहेत यांचा गुणाकार घेतलेला आहे. यावरून आपण सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी जर काढली तर ती येईल एकूण विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज छेद एकूण विद्यार्थी. ती येईल एकूण मुलग्यांच्या वयाची बेरीज अधिक एकूण मुलींच्या वयाची बेरीज छेद एकूण विद्यार्थी. एकूण मुलग्यांच्या वयाची बेरीज आलेली आहे 465, या ठिकाणी आपण ती काढलेली आहे. आणि एकूण मुलींच्या वयाची बेरीज आलेली आहे 16.5x वजा 495 की जी या ठिकाणी आलेली आहे. आणि 16 ही सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी दिलेली आहे छेद x की जे आपण एकूण विद्यार्थी मानलेले आहेत. ते सोडवल्यावर आपल्याला मिळेल 16x. बघा x या ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळं ते गुणाकारात जातील. 16x बरोबर 465 अधिक 16.5x वजा 495 म्हणजेच 16.5x वजा 16x. या ठिकाणी आपण बाजू बदललेल्या आहेत. बरोबर 495 वजा 465 आपल्याला मिळतात 0.5x बरोबर 30. म्हणजेच x बरोबर 30 छेद 0.5 म्हणजेच x बरोबर 30 गुणिले 10. 0.5 गुणिले 10 या ठिकाणी आपण दशांश अपूर्णांकाचं रूपांतर पूर्ण संख्येमध्ये करण्याकरता दशांश चिन्ह इतक्याच 10च्या घाताने आपण या ठिकाणी वर खाली गुणलेलं आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. म्हणून आपल्याला मिळतात x बरोबर 300 छेद 5 म्हणजेच x बरोबर या ठिकाणी 60 मिळालेले आहेत. आणि हे x म्हणजे काय तर एकूण विद्यार्थी. ही बाब ध्यानात घ्या. आपणास विचारलं काय की त्या वर्गात किती मुली आहेत. एकूण मुलींची संख्या आहे x वजा 30 की जी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्या xची किंमत आपण या समीकरणात घातली तर आपल्याला एकूण मुली मिळतात 60 वजा 30 म्हणजेच एकूण मुली मिळतील आपल्याला 30. आत्ता जे आपण स्पष्टीकरण पाहिलं हे भलं मोठं स्पष्टीकरण विद्यार्थ्यांना थोडंसं अवघड वाटेल, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना समीकरणं वेळेस आठवत नाहीत. याकरता आपण दुसरी पद्धत देखील अभ्यासणार आहोत. ती पद्धत आहे पुढील प्रमाणे की ज्यामध्ये आपण ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रश्नामध्ये आपल्यास काय काय गोष्टी पुरवलेल्या आहेत आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे हे आपण आत्ताच पाहिलं. आपणास हे देखील माहिती आहे की सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. सरासरी म्हणजेच मधली संख्या होय, त्यालाच आपण मध्यमपद म्हणतो आणि तेच मध्यमान होय. टिप: जेव्हा वर दिलेल्या प्रश्नातील सरासरीच्या अंकांप्रमाणे सर्व संख्या या ठराविक अंतराने म्हणजे क्रमवार येत असतील, तसेच चढत्या क्रमाने सरासरीच्या सर्व संख्या मांडल्यानंतर बाजूच्या दोन संख्यांची सरासरी ही जर मधील संख्या येत असेल म्हणजेच मध्यमान, तर प्रश्नात दिल्यानुसार पहिल्या पदामध्ये दिलेल्या वस्तूंची किंवा व्यक्तींची किंवा पदार्थांची संख्या हीच प्रश्नामध्ये विचारलेल्या वस्तूंच्या, व्यक्तींच्या किंवा पदार्थांच्या संख्येइतकीच असते. म्हणजेच या ठिकाणी सोबत एक बाण दाखवलेला आहे की ज्यानुसार प्रश्नात विचारलेले जे अंक आहेत ते आपण चढत्या क्रमाने मांडले. 15.5 ही एक सरासरी दिलेली आहे, 16 ही एक सरासरी दिलेली आहे आणि 16.5 ही सरासरी दिलेली आहे. ह्या सरासरी आपण चढत्या क्रमानं मांडल्या. तर मांडल्यानंतर ज्या शेवटच्या म्हणजे पहिल्या आणि शेवटची या दोन अंकांची सरासरी जर मधलं पद येत असेल, पहा या ठिकाणी 16 हे मधलं पद आलेलं आहे, याचाच अर्थ होईल की वर्गातील मुलग्यांची संख्या बरोबर मुलींची संख्या
होय, हेच या प्रश्नाचं उत्तर आहे की या ठिकाणी मुलग्यांची संख्या जर 30 असेल तर मुलींची संख्या देखील 30च असेल. जर काही शंका असेल तर कमेंटमध्ये एक मोबाईल नंबर दिलेला आहे, यावर विद्यार्थी त्यांच्या शंका विचारू शकतात. यानंतर वळूयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 27. प्रश्न आहे, आईच्या व मुलीच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 7:1 आहे. 4 वर्षांपूर्वी हे गुणोत्तर 19:1 होते, तर आजपासून 4 वर्षांनंतरचे आईचे वय किती? पर्याय आहे ए 42 वर्ष, बी 46 वर्ष, सी 38 वर्ष, डी 36 वर्ष. आणि आपली वेळ सुरू होते आत्ता. हा प्रश्न गुणोत्तर या घटकातील देखील आहे आणि वयवारी या घटकातील देखील आहे. या दोन्ही प्रकरणांची सांगड घालणं या ठिकाणी आवश्यक आहे. प्रश्न काळजीपूर्वक ध्यानात घ्या. या ठिकाणी किती व्यक्ती आहेत, या ठिकाणी किती कालावधी आहे, ही बाब लक्षात घ्या. आणि आपली वेळ संपते आत्ता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 46 वर्ष. याचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना आपणास हे जाणून घेतलं पाहिजे की या प्रश्नामध्ये किती व्यक्ती विचारलेल्या आहेत. 2 व्यक्ती आहेत, आई आणि मुलगी. यानंतर महत्त्वाचं आहे की कोणते कालावधी आहेत. त्यापैकी एक सध्याचं वय म्हणजे आत्ताचा कालावधी. यानंतर आहे 4 वर्षांपूर्वीचं वय आणि त्यानंतरचा कालावधी आहे 4 वर्षांनंतरचं वय. हे वय विचारलेलं आहे आईचं. आता अशा प्रश्नांमध्ये आपण जे सर्वात लहान आहे म्हणजे मुलगी, हिचं वय आणि आई यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला इथं 7:1 दिलेलंच आहे. आणि 4 वर्षांपूर्वीच्या वयाचं गुणोत्तर आई आणि मुलीचं 19:1 दिलेलं आहे. या ठिकाणी आपण जी लहान मुलगी आहे तिचं वय आपण x मानलं. यावरून या गुणोत्तरावरून आईचं वय सध्याचं 7x होईल. 4 वर्षांपूर्वी म्हणजे पाठीमागे जात असताना वजाबाकी होत असते आणि हे अंतर आहे 4 वर्षांचं, म्हणून हे -4 होईल. आणि या ठिकाणी समीकरण तयार होईल x वरून x - 4 वर्ष पाठीमागं आणि आईचं वय होईल 7x - 4. यावरून जे समीकरण पुढील प्रमाणे तयार होईल 7x - 4 छेद x - 4. कारण यांचं गुणोत्तर दिलेलं आहे प्रश्नातच 19:1. गुणोत्तर म्हणजेच एक प्रकारचा भागाकार, हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घ्यावं. हे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला मिळेल 7x - 4 बरोबर 19 कंसात x - 4. आपण या ठिकाणी बाजू बदललेल्या आहेत. आपणास मिळेल 7x - 4 बरोबर 19x - 76 म्हणजेच 19x - 7 बरोबर 76 - 4 म्हणजेच या ठिकाणी x बरोबर 6 आपल्याला मिळेल. आता 6 म्हणजे काय आहे तर मुलीचं सध्याचं वय आपण x मानलेलं आहे ते. आता आपल्याला ह्या प्रश्नामध्ये सांगितलं आहे की 4 वर्षांनंतर आईचं वय किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. 4 वर्षांनंतर काढायचं आहे म्हणजे आपल्याला पुढं जायचं आहे आणि पुढं जाण्याची प्रक्रिया म्हणजे बेरजेची होय. 4 वर्ष आपल्याला पुढं जावं लागेल म्हणजेच +4. म्हणून हे समीकरण तयार होईल 7x + 4 कारण सध्याचं आईचं वय आहे 7x. तर ही जी xची किंमत आहे ती आपण या समीकरणात जर घातली तर आपल्याला समीकरण मिळतं 7x + 4 बरोबर 7 × 6 + 4. या ठिकाणी xची किंमत 6 ही घातलेली आहे. यावरून आपणास मिळेल x बरोबर 7x + 4 बरोबर 46. म्हणजे 4 वर्षांनंतरचं आईचं वय आपणास मिळतं 46 वर्ष, की जे या ठिकाणी आपण समीकरण रूपात पाहिलेलं आहे. अशी प्रश्न देखील सोडवत असताना बऱ्याच वेळा विद्यार्थी हा चार्ट मानण्यामध्ये देखील गोंधळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण दुसरी पद्धत अवलंबूया उत्तराकडून प्रश्नाकडे. यामध्ये आपला पहिला मुद्दा लक्षात घेऊयात. आजपासून 4 वर्षांनंतरचं आईचं वय आपण मानूयात की ते असेल 42 वर्ष.
किंवा 46 वर्ष असेल किंवा 38 वर्ष असेल किंवा 36 वर्ष असेल. या चारही पर्यायांपैकी एक आजपासून 4 वर्षांनंतर आईचं वय असू शकतं. आपण पाहत आहोत उत्तरांकडून प्रश्नाकडे कसं जायचं. यानंतर मग दुसरा मुद्दा होईल आईचे वय. आजचे आईचे वय म्हणजेच आजचे आईचे वय काढण्याकरता आपणाला -4 करावे लागणार आहेत, कारण या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेलं आईचं वय आहे 4 वर्षांनंतरचं. म्हणजे आजचं वय होईल पहिलं 38 वर्ष, दुसऱ्या पर्यायानुसार 42 वर्ष, तिसऱ्या पर्यायानुसार 34 वर्ष आणि चौथ्या पर्यायानुसार 32 वर्ष. आणि तिसरा मुद्दा पहा, आईच्या व मुलीच्या वयांचे गुणोत्तर. हे गुणोत्तर आहे 7:1. याचाच अर्थ असा की आपणाला अशी संख्या शोधायची आहे की ज्याला 7ने पूर्ण भाग जाईल. आणि अशा पद्धतीनं जर पाहिलं तर आपले हे 3 पर्याय की ज्यांना 7ने पूर्ण भाग जात नाही, परंतु 42 या संख्येला मात्र 7ने पूर्ण भाग जातो. म्हणून 42 ही संख्या देणारा पर्याय क्रमांक बी 46 वर्ष हे आपलं अंतिम उत्तर होय. यानंतर वळूयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 28. प्रश्न आहे, वर्तुळाच्या आतील व बाहेरील संख्या यांचा संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते सांगा. हे 3 वर्तुळं दिलेली आहेत. ही व्यवस्थित विद्यार्थ्यांनी अभ्यासावीत. पर्याय आहेत ए 57, बी 55, सी 47 आणि डी 67. आपली वेळ सुरू होते आत्ता. हा एक प्रकारचा कूटप्रश्न आहे. संख्यासंबंध विद्यार्थ्यांनी अभ्यासणं गरजेचं आहे. प्रश्न आहे वर्तुळाच्या आतील व बाहेरील संख्या यांचा संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. काळजीपूर्वक पहा. वर्तुळाच्या 4ही बाजू अभ्यासा. आणि आपली वेळ संपते आत्ता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 57. याचं स्पष्टीकरण पहा. या वर्तुळांचा अभ्यास केल्यानंतर, या वर्तुळांचं निरीक्षण केल्यानंतर आपणासमोर काय येतं तर बाहेरील संख्यांच्या वर्गांची बेरीज छेद 2 केला असता आपल्याला मधली संख्या मिळते. त्यापैकी आपण पहिला प्रश्न पाहू. पहा, 4चा वर्ग केलेला आहे, 3चा वर्ग, 5चा वर्ग आणि 2चा वर्ग यांची बेरीज छेद 2 बरोबर आपणास मिळतात 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4, छेद 2 बरोबर 54, छेद 2 बरोबर 27. पहा, ही मधली संख्या आपल्याला मिळाली 27. यानुसारच आपण ही प्रश्न संख्या जर पाहिली तर इथं मिळेल आपल्याला 5चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 9चा वर्ग छेद 2 बरोबर 25 अधिक 4 अधिक 4 अधिक 81, 9चा वर्ग 81 छेद 2 बरोबर 114 छेद 2 बरोबर 57. हे आपलं अंतिम उत्तर होय. या प्रश्नाबाबत देखील काही शंका असल्यास विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. प्रश्न आहे विसंगत संख्या ओळखा. 900, 9000, 400, 40000, 1600 आणि 10000. पर्याय आहे ए 1600, बी 400, सी 10000 आणि डी 9000. आपली वेळ सुरू होते आत्ता. प्रश्नात काय विचारलेलं आहे ध्यानात घ्या. विसंगत संख्या कोणती हे आपल्याला शोधायचं आहे. काळजीपूर्वक ध्यान द्या. या ठिकाणी ज्या काही संख्या आहेत त्यांचं एकक, दशक, शतक, सहस्त्र अर्थात 1000 हे स्थान पहा. समोर दिलेले अंक देखील अभ्यासा. यावरून आपण शोधू शकतो विसंगत संख्या. आणि आपली वेळ संपली. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 9000. याचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. 9000 ही संख्या वगळता इतर सर्व वर्गसंख्या आहेत. पहा, 900 ही 30चा वर्ग आहे,
420चा वर्ग आहे, 40,200चा वर्ग आहे, 1,600 हा 40चा वर्ग आहे, 10,000 हा 100चा वर्ग आहे. टीप ध्यानात घ्या, ज्या संख्येच्या शेवटच्या म्हणजे एकक, दशक, शतक आणि तिथून पुढची जी काही स्थानं असतील त्या स्थानी शून्य असेल तर अशा संख्येचा वर्ग करताना मूळ संख्येमध्ये जितकी शून्य असतात त्या शून्यांची त्या संख्येचा वर्ग करताना दुप्पट होते. पहा, या ठिकाणी 30चा वर्ग एकच शून्य आहे, परंतु वर्गसंख्या 900, या ठिकाणी ह्या शून्याची दुप्पट होते, 2 शून्य येतात. तसंच 20चा वर्ग करताना देखील 2 शून्य आलेले आहेत. 200चा वर्ग करताना या ठिकाणी 2 शून्य, या ठिकाणी 4 शून्य आलेले आहेत. तसेच ज्या वर्गसंख्येच्या शेवटच्या म्हणजेच एकक, दशक, शतक, सहस्त्र वगैरे या स्थानी जर शून्य असेल, म्हणजे ही समजा वर्गसंख्या आहे, तर या ठिकाणी जे शून्यांची संख्या आहे या ठिकाणी 4 शून्य आहेत. तर अशा संख्येचे वर्गमूळ काढताना वर्गसंख्येमध्ये जितके शून्य असतात त्या शून्यांची त्या संख्येचे वर्गमूळ काढताना निमपट होते. पहा, या ठिकाणी 4 शून्य आहेत आणि त्याचं वर्गमूळ 100 हे काढत असताना त्या ठिकाणी 2 शून्य आलेले आहेत. ही बाब विद्यार्थ्यांनी ध्यानात घ्यावे. आता वळूयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न आहे 30वा. भागिले हे चिन्ह अधिक दर्शवते, वजा हे चिन्ह गुणिले दर्शवते, अधिक हे चिन्ह भागिले दर्शवते, गुणिले हे चिन्ह वजा दर्शवते, तर खालील समीकरणाची किंमत काढा. समीकरण आहे 16 भागिले 8 गुणिले 6 वजा 2 अधिक 4 बरोबर किती? पर्याय आहेत ए 24, बी 21, सी 22 आणि डी 23. आपली वेळ सुरू होते आत्ता. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक हा प्रश्न अभ्यासावा. कोणतीही गडबडघाई न करता प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे हे प्रथमतः समजावून घ्या. किरकोळ एखाद्या चुकीमुळं या प्रश्नाचे मार्क्स जाऊ शकतात परीक्षेमध्ये. याकरता सराव महत्त्वाचा आहे आणि आपली वेळ संपते आत्ता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 21. याचं स्पष्टीकरण आहे पुढील प्रमाणे. आपणास या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की भागिले बरोबर बेरीज, वजाबाकी बरोबर गुणाकार, अधिक बरोबर भागाकार आणि गुणाकार बरोबर वजाबाकी दिलेले आहेत. ही चिन्ह विद्यार्थ्यांनी व्यवस्थित हाताळावीत, पाहावीत आणि यानुसार आपणास जे दिलेलं समीकरण आहे त्यामध्ये आपण हे चिन्ह ठेवावीत. समीकरण आपल्याला दिलेलं होतं 16 भागिले 8 गुणिले 6 वजा 2 अधिक 4 बरोबर किती? यामध्ये आपण ही चिन्ह ठेवली तर पहा, आपल्याला समीकरण मिळालं 16 अधिक 8 वजा 6 गुणिले 2 भागिले 4. ते पुढे होईल 16 अधिक 8 वजा 6 गुणिले 2/4. भागाकार म्हणजेच अपूर्णांकी संख्या होय, हे ध्यानात घ्यावं. 2/4. ते आपणास मिळेल 16 अधिक 8 वजा 3. या ठिकाणी पहा 2 4ला भागलं, बे एके बे, बे दोन्ही 4 आणि या ठिकाणी जे 2 येईल ते बे एके बे, बे त्रिक 6. या ठिकाणी 3 आलेला आहे, म्हणजेच 24 वजा 3 आणि अंतिम उत्तर आपल्याला मिळेल 21. आशा करतो विद्यार्थ्यांना या 10 प्रश्नांची मालिका आवडलेली असेल. लवकरच भेटूयात 10 संभाव्य प्रश्न आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण स्पष्टीकरणांसह. विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास आणि त्यांना या प्रश्नांची PDF हवी असल्यास सोबत दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज अथवा संपर्क साधावा. तोपर्यंत सर्वांना सप्रेम जय भारत.